कर्नाळा आजतक बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत। सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। शेतकरी कामगार पक्ष लाल ब्रिगेड खांदा कॉलनी विभागाचे अध्यक्ष भीमराव पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। पूर्वसूचना न देता जमिनीचा सर्वे करण्यास आलेल्या MMRDAच्या अधिकाऱ्यांचे काम चिंचोली ग्रामस्थांनी केले बंद। विरोधी पक्षाच्या अपप्रचाराला बळी न पडता खातेदार सभासद व ठेवीदारांचा कर्नाळा बँकेच्या सचोटीवर ठाम विश्वास। रस्ता दुरुस्ती न करताच पैसे घेणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेतील मनसेच्या नगरसेवकांवरच पोलीस कारवाई। आणि गौरी गणपतींना वाजत गाजत जल्लोषात गणेश भक्तांनी दिला निरोप। शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत लाल ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष तसेच पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भीमराव पवार यांच्या 36व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन खांदा कॉलनी येथे करण्यात आले होते। शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत लाल ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष तसेच पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भीमराव पवार यांच्या 36व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन खांदा कॉलनी येथे करण्यात आले होते। या कार्यक्रमात भीमराव पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष JM म्हात्रे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, शेका पक्षाचे पनवेल शहर चिटणीस नितीन पाटील, ग्राहक हित कक्षाचे अध्यक्ष मल्लीनाथ गायकवाड, नगरसेवक मनोहर म्हात्रे, माजी नगरसेवक रमेश नाईक, खांदा कॉलनी अध्यक्ष संजय भोपी, माजी अध्यक्ष मोतीराम कोळी, खांदा कॉलनी शिवसेना शहर प्रमुख लीलाधर भोईर आदी मान्यवरांसहित शेका पक्ष शिवसेनेचे पदाधिकारी तसेच भीमराव पवार यांचे शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी नगराध्यक्ष JM म्हात्रे यांनी भीमराव पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। भीमराव पवार म्हटलं की नेहमी हसत मुखत चेहरा आणि कुठल्या याला कामाकरता ते नाही बोलणार, काम हो अगर नाही हो हा मी जातो हा मी करतो, हा नेहमीच त्याची एक सवय आहे। तर एखाद्या माणसाचं काम नाही झालं तर त्याला आनंद वाटतो का भीमराव माझ्या सोबत आला होता। अशी एक काम करण्याची याची धरार जी आहे त्याचा या आजच्या 36व्या वाढदिवशी खरोखर मला असा आनंद होत आहे की कुठल्याही कामामध्ये तो नेहमी पुढे साकारतो, लोकांची कामं करत असतो। आज मी शेका पक्षातर्फे त्याला शुभेच्छा देत असताना इतकंच मी पद असो अगर नसो काम करायची जी त्याच्यात प्रवृत्ती आहे ती अतिशय चांगली आहे। मग एखाद्या माणसाला पद लागतो असंच नाही, पद असलेली माणसं काम करत नाही वगैरे, पण पद नसलेली माणसं काम करतात, त्याच्यातला आमचा भीमराव पवार। बाळाराम पाटील यांनीही भीमराव पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व म्हणाले की भीमराव पवार हे लोकांसाठी व लोकांचे समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात। कार्यालयाशी संबंधित काम असो, विकास कामाच्या संदर्भातले कुठलेही प्रयत्न असो, या साऱ्यामध्ये सिडकोच्या विरुद्धचे आंदोलन असोत, MSCB विरुद्धचे आंदोलन असोत, सर्वसामान्य माणसाला नाडणाऱ्या आणि अक्षरशः नागवून त्यांच्याकडून पैसे घेणाऱ्या शिक्षण संस्थांच्या संदर्भात केलेले आंदोलन असो, या साऱ्या ठिकाणी अतिशय मन लावून जिद्दीनं निष्ठेनं चिकाटीनं काम करणारा हा कार्यकर्ता निश्चितपणानं तुम्हा आम्हा सर्वांच्या मनामध्ये ठचलेला आहे, साऱ्यांच्या घरापैकी एक झालेला आहे। आमदार विवेक पाटील यांनी भीमराव पवार यांना शुभेच्छा दिल्या व म्हणाले की भीमराव पवार यांनी राजनैतिक व सामाजिक जीवनात फक्त जनतेचीच सेवा करण्याचा दृढ निश्चय केला आहे। आणि शेतकरी कामगार पक्षाचा लाल ब्रिगेडचा अध्यक्ष आहे आपल्याला या विभागामध्ये काम करत असताना किती जरी कोणी अडथळे आणले तर त्या अडथळ्यांवर मात करून जनतेचे प्रश्न सोडवल्याशिवाय मी राहणार नाही, मी स्वस्थ बसणार नाही, माझ्या पक्षाच्या नेत्यांना सहकार्याला स्वस्थ बसू देणार नाही, अशा पद्धतीने काम करणाऱ्या भीमराव पवार यांना आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि आपली कर्नाळा नागरी सहकारी बँकेत करोडोचा घोटाळा झाल्याचा अपप्रचार सध्या दैनिक रामप्रहर मधून सुरू आहे।
आपल्या या प्रचाराने कर्नाळा बँक एका दिवसात बंद होईल, खातेदार व ठेवीदार पैसे काढण्यासाठी रांगा लावतील अशी स्वप्ने बघणाऱ्या आमदार प्रशांत ठाकूर यांचा चांगलाच स्वप्नभंग झाला आहे. कारण भागधारक आणि ठेवीदारांना कर्नाळा बँकेच्या एकूणच पारदर्शक कारभाराविषयी जवळून माहिती असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी पसरविलेल्या अफवांवर त्यांचा विश्वास बसला नाही. आजही कर्नाळा बँकेच्या ठेवीदार आणि खातेदार सभासद यांचा कर्नाळा बँकेवर व आमदार विवेक पाटील यांच्या कार्यपद्धतीवर ठाम विश्वास आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँकेत करोडोचा घोटाळा झाल्याचा अपप्रचार सध्या दैनिक रामप्रहरमधून सुरू आहे. आपल्या या प्रचाराने कर्नाळा बँक एका दिवसात बंद होईल, खातेदार व ठेवीदार पैसे काढण्यासाठी रांगा लावतील अशी स्वप्ने बघणाऱ्या आमदार प्रशांत ठाकूर यांचा चांगला स्वप्नभंग झाला. कारण भागधारक आणि ठेवीदारांना कर्नाळा बँकेचा एकूणच पारदर्शक कारभाराविषयी जवळून माहिती असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी पसरविलेल्या अफवांवर त्यांचा विश्वास बसला नाही. आजही कर्नाळा बँकेच्या ठेवीदार आणि खातेदार सभासद यांचा कर्नाळा बँकेवर व आमदार विवेक पाटील यांच्या कार्यपद्धतीवर ठाम विश्वास आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँक गेल्या 15 वर्षांपासून सचोटीने व्यवहार करीत नावारूपाला आली आहे. अनेक उद्योजक व्यापारी या बँकेच्या सहकार्याने मोठे झाले. बँकेच्या कार्यपद्धतीची त्यांना जवळून माहिती आहे. असेच एक व्यापारी हरीश शेठ यांच्याकडून कर्नाळा बँकेविषयी आणि सध्या सुरू असलेल्या काँग्रेस नेत्याच्या अपप्रचाराविषयी आमच्या प्रतिनिधींनी माहिती जाणून घेतली. मी या बिझनेसमध्ये 1985 पासून आहे. हा आमचा वडिलोपार्जित बिझनेस आहे. पण 1985 पासून खूप लहान स्तरावरती हा माझा बिझनेस होता. पण साहेब आमदार विवेकानंद पाटील बरोबर जेव्हा आमचे संबंध आले तेव्हा त्यांनी कर्नाळा बँक स्थापनेच्या वेळेला आम्हाला कल्पना दिली होती का लोकांच्या फायद्यासाठी आणि खालच्या तरांच्या लोकांना मदतीसाठी आम्ही ही योजना राबवित आहोत. तर त्यांच्या या मुलाखत जेव्हा त्यांच्याशी आमची मुलाखत झाली, चर्चा झाली, तेव्हा आम्हाला खूप त्यांच्याकडनं एक प्रेरणा शिकायला मिळाली का आज आपण जी कर्नाळा बँक खूप लहानपासून जी सुरुवात झाली ती आज एवढ्या मोठ्या स्तरावरती आज बँक आपली आहे. आणि त्यांनी बऱ्याच लोकांना आम्हाला पण 1997 साली आम्ही पण गोडाऊन वगैरे तेव्हा काढण्यासाठी कर्ज वगैरे घेतले होते. तेव्हा जे बँकेने मदत आम्हाला केली होती किंवा बऱ्याच गोष्टी म्हणजे या बँकेकडनं शिकण्यासारखं होतं. एक प्रेरणास्थान होतं आमचं. आमदार साहेब आमचे एक प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या जो मेहनत आणि लगन आणि विश्वास जो आहे ते त्यांनी सार्थ ठरवलेला आहे सर्व लोकांचा. आणि कर्नाळा बँकेने आम्हाला पण खूप वेळोवेळी मदत केलेली आहे आणि आम्ही बराच काही याच्यातनं शिकून याच्यातनं आम्ही फायदे घेऊन आज इथपर्यंत आम्ही आलेलो आहोत. आजपर्यंत जे 15 वर्ष आमच्या या बँकेचे संबंध आहेत तर आम्ही कुठलाच गैरकारभार किंवा गैरव्यवहार इथं बघितलेला नाहीये. इव्हन आमचे संबंध असून सुद्धा वेळोवेळी बँकेने आमच्याशी कडक धोरण वापरून आमच्याकडनं सर्व कागदपत्रे वेळोवेळी रिन्यू करून घेतलेल्या नाहीये. ही बँक काही संबंध बघत नाहीये. फक्त बँकेची यशस्वी वाटचाल व्यवस्थित डिसिप्लिन मॅनरमध्ये आणि कोणी जवळचा असो लांबचा असो बँकेचं जे नियम आहे त्या नियमाप्रमाणेच आजपर्यंत सर्व चाललेलं आहे. आमचं जे पण यश आहे, जे पण आज आम्ही ज्या पोझिशनवरती आलेलो आहोत त्या निव्वळ साहेबांचं आमदार साहेबांच्या मदतीमुळे आणि कर्नाळा बँकेच्या मदतीमुळे आम्ही इथपर्यंत आज पोहोचलेलो आहोत. आणि या बँकेना आमदार साहेबांना आमच्यातर्फे आमच्या व्यापाऱ्यांतर्फे आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत का दिवसेंदिवस ही बँक प्रगती पथावरती जाण्यासाठी आमच्या व्यापाऱ्यांकडून शुभेच्छा आहेत. बातम्या अजूनही आहेत परंतु अल्पशा विश्रांतीनंतर. पाहत रहा कर्नाळा आज तक.
Admissions open. Limited seats. Please contact Sai Arcade, plot number 184, B 306-307-308, Old Panvel, opposite Panvel Bus Depot, adjacent to Lifeline Hospital, Panvel. Telephone numbers 022-64227735. Mobile number 9860378168. किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, एक भरोसेमंद नाम। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, 23 साल का अटूट विश्वास। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स आपके दिलों पे छा रहा है। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स की दुनिया का बेताज बादशाह। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, एक ऐसा नाम जो खुशियों में आपका साथ देता है, आपकी जरूरतों को पूरा करता है, आपके सपनों को साकारता है। जी हाँ, किंग्स इलेक्ट्रॉनिक्स में आप पाएंगे 3D LED, LCD, प्लाज्मा, म्यूजिक सिस्टम, होम थिएटर, लैपटॉप, डेस्कटॉप, मोबाइल, AC, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, चिमनी और विविध प्रकार के प्रोडक्ट्स। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, एक ऐसा नाम जो आपकी खुशियों में 4 चांद लगाता है। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, आपका अपना नाम, जहां आप जी भर के खरीदी कर सकते हैं। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, कम दाम, ज्यादा भरोसा। अधिक जानकारी के लिए हमारे नजदीकी शोरूम में आएं। रॉयल स्पोर्ट्स, सर्व प्रकारच्या इंडोर आणि आउटडोर खेळांचे, ब्रँडेड कंपन्यांचे खेळाचे सर्व प्रकारचे साहित्य एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण रॉयल स्पोर्ट्स। होम जिम, ट्रेडमिल्स, मॅन्युअल वॉकर्स, सायकल्स मिळतील, तसेच पूर्ण जिमचा सेटअप करून मिळेल। बॉडी बिल्डरसाठी प्रोटीन्स, मसल ज्यूस, सिरियस मास, ट्रॉफीज, कप शील्ड्स, सर्व प्रकारचे खेळांचे सर्व साहित्य, कपडे आणि शूज सुद्धा एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण रॉयल स्पोर्ट्स। रॉयल स्पोर्ट्सला एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता आहे रॉयल स्पोर्ट्स, रमा केशव अपार्टमेंट, महात्मा फुले रोड, जनकल्याण बँकेजवळ, पनवेल। आमचा फोन नंबर आहे 2748 3770। साड्या, शूटिंग, शर्टिंग, ड्रेस मटेरियल, रेडीमेड गारमेंट मिळण्याचे खात्रीशीर व विश्वसनीय दुकान प्रिन्स क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड। आमचा पत्ता शॉप नंबर 123, प्रभाकर राजे कॉम्प्लेक्स, शिवाजी चौक, पनवेल। पनवेल मधील एक परिपूर्ण रेडीमेड गारमेंट शोरूम रेडियन्स। छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत, तरुणांपासून तरुणींपर्यंत सर्वांसाठी लेटेस्ट जीन्स, टी शर्ट्स, फॅन्सी जीन्स, कॅप्री, 3/4, शॉर्ट कुर्ता, लहान मुलांसाठी फॅन्सी जीन्स, टी शर्ट्स, ब्लेझर्स आणि शेरवानी, लग्न समारंभासाठी सर्वांसाठी खास ड्रेस, नवरदेवासाठी पूर्ण एथनिक वेअर, फेटा, टाय, मुजडी यासहित पूर्ण 3 पीस सूट, जोधपुरी, शेरवानी, सफारी, तसेच सर्व प्रकारचे आकर्षक कॅज्युअल आणि फॉर्मल शर्ट्स, टी शर्ट्स, जीन्स आणि ट्राउझर्स। आपल्या मनपसंत रेडीमेड कपड्यांसाठी आजच भेट द्या। आमचा पत्ता आहे रेडियन्स, बी समर्थकृपा, शॉप नंबर 23, शिवाजी रोड, पनवेल। फोन नंबर 2746 कर्नाळा अष्टक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये मनसेच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत नवी मुंबई महानगरपालिकेने रस्ता दुरुस्ती करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरना अटक करण्याची मागणी केली। मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे झालेल्या गोंधळात स्टँडिंग कमिटीची मीटिंग रद्द करावी लागली। नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीमध्ये अनेक प्रस्तावांना मंजुरी मिळणार होती, परंतु ऐनवेळी मनसेच्या नगरसेवकांनी सभागृहात प्रवेश करीत घोषणाबाजी करीत रस्ता दुरुस्तीचे निकृष्ट काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरना अटक करण्याची मागणी केली। नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्या विभागातील अनेक रस्ते पावसाळ्यात अत्यंत खराब झाल्याने कॉन्ट्रॅक्टर्सना दुरुस्तीची कामे दिली। कॉन्ट्रॅक्टर्सने थातूरमातूर दुरुस्ती करून पैसे घेतले, परंतु आजही रस्त्याची दुरावस्था कायम आहे। जनतेचा पैसा लुटणाऱ्या या कॉन्ट्रॅक्टर्स विरोधात महापालिकेने कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी करणाऱ्या मनसेच्या नगरसेवकांनाच सभागृहाच्या कामकाजात गोंधळ घातल्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी ताब्यात घेतले।
कॉन्ट्रॅक्टर्सना संरक्षण देणे, नागरिकांच्या समस्या दुर्लक्षित करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविषयी मनसेच्या नगरसेवकांनी अशा प्रकारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। नवी मुंबई शहर ज्या पद्धतीने आज आपल्याला दिसतंय, रस्त्यांवरचे खड्डे, गणपती राया आलेला आहे, त्याला सुद्धा लाज वाटेल एवढे खड्डे पडून ठेवलेले आहेत आणि हे खड्डे फक्त छोटे मोठे स्वरूपात बुजवले जातात। पुन्हा 2 दिवस पाऊस आला की पुन्हा रस्ते आहेत तसेच अवस्थेत आहे आणि याचे सगळे छायाचित्र वेगवेगळ्या दैनिकातून, वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून सातत्याने आलेले आहे, तरी सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेला जाग येत नाही। देखा ये जा रहा है कि यहाँ के नगर सेवकों का आपका स्टाइल यानी मनसे का स्टाइल पसंद नहीं है, इस पर क्या कहना चाहेंगे? मनसेची स्टाईल आता ती जनतेला आवडते ना, आम्हाला बाकीच्यांची पर्वा नाही। क्या क्या मुद्दे लेकर आए आप खास यहाँ पर? रस्त्यांवरचे खड्डे बुजवा नंबर 1, त्याचबरोबर कंत्राटदारांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेने गुन्हे दाखल केले। इथे कंत्राटदारांवर गुन्हे दाखल झालेले नाही, याचा अर्थ कंत्राटदार, सत्ताधारी, विरोधी यांची मिलीभगत आहे का, यांचं संगणमत आहे का, असा संशय, असा आरोप आम्ही या ठिकाणी करतो। नवी मुंबई शहराचा विकास असो, एसीझेड असो, विमानतळ असो किंवा रेल्वे मार्ग असो, यांच्या योजना 2 ते 4 वर्ष तरी आधी तयार होतात, परंतु यासंबंधी लागणारी जमीन शेतकऱ्यांकडून अधिग्रहित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही न करता सरळ काम चालू करण्यात येत असल्याने राज्य शासनाच्या या निर्णयाविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष खदखदत आहे। मुंबई महानगर विकास प्राधिकरण अर्थात MMRDAच्या वतीने वसई अलिबाग एक्सप्रेस हायवेची निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे। यासाठी सर्वेही सुरू झाला आहे, परंतु यासाठी आवश्यक असणारी जमीन अधिग्रहित करण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या नोटिसा देण्यात आल्या नाहीत किंवा या प्रस्तावित प्रकल्पाचीही माहिती न देता सर्वेचं काम चिंचवली गावाजवळ सुरू केल्याने स्थानिक ग्रामस्थांनी MMRDAच्या या कामाला विरोध करून हे काम बंद पाडले। यासंबंधी माहिती कळताच जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, माजी सभापती काशीनाथ पाटील यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करून चिंचवली ग्रामस्थांचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले। यावेळी उपस्थित शेका पक्षाचे दुंद्रे विभाग अध्यक्ष सुभाष भोपी यांनी आपली प्रतिक्रिया अशी व्यक्त केली। पंचायतीच्या सरपंचांना नोटीस नाहीये, पंचायतीचा ठराव नाहीये, तहसीलदाराचं कुठलाही कागदपत्र नाहीये, शेतकऱ्यांना इनकम नोटीस नाहीये। ह्या नोटिसा नसताना हा जो काम चालू केला त्याला आमचा पूर्ण विरोध आहे आणि हा शेवट परत हा पंचकृषीचा नाही, हा पनवेल तालुक्याचा विरोध राहील। कारण हा पनवेल तालुक्यामध्ये जसं पाली सुधागडमध्ये टॉवर लाईननी सरकारने संपूर्ण जमिनींची नासधूस केली, आज टॉवर लाईन वरून गेली जमीन कोण घेत नाही। आज आमच्या हे रस्ते एखाद्याचा एकच शेत असेल त्याच्यामधून जर रस्ता गेला, आज इथं 3 ते 4 लाख रुपये रेट चालले आणि सरकारचा रेट 10 ना 12 हजार रुपये गुंठा काय, आणि त्यांची अशी भूमिका आहे का हे पैसे जे आहे ते डायरेक्ट तुमच्या खात्यावर ट्रान्सफर करणार, म्हणजे तुम्हाला आम्ही विचारणार नाही, म्हणजे जमीन सरकारच्या बापाची का हे आमच्या बापाची जमीन जी आहे ही सरकारच्या बापाची नाहीये, आमच्या बापाची, आमच्या पूर्वजाची वडिलांची ठेवली आहे आणि याच्यावर जो रस्ता नेता तो यांचा अधिकार काय? विश्वासात घ्या, मीटिंग घ्या, आम्हाला समजावून द्या तुमचा काय प्रोजेक्ट आहे, याच्यापासून आपलं काय फायदा आहेत हे समजावून द्या। हे समजावून दिल्यानंतर आम्ही पण त्याचा विचार करू, कारण आम्ही पण माणसं आहेत। आज जर इथे उन्नती होत असेल आमच्या इथल्या गावाची तर त्याला आम्ही समर्थ आहेत उन्नतीला, पण आमचं असं म्हणणं नाही की उन्नती ना व्हावा, उन्नती व्हायला पाहिजे, पण ती उन्नती होताना आमच्या जर घरावरनं जर नांगर फिरत असेल तर त्याला आमचा तीव्र आंदोलन आहे आणि हे काम आम्ही पूर्ण होऊन देणार नाहीये जोपर्यंत कायदेशीर आम्हाला समजत नाहीये तोपर्यंत। यावेळी दुंद्रे ग्रामपंचायत माजी सरपंच रमेश पाटील, महादू गायकवाड, महादेव पाटील तसेच चिंचवली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बातम्या अजूनही आहेत, परंतु अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा आज तक। DAV पब्लिक स्कूल, भारतीय संस्कृती जपणारी इंग्रजी माध्यमाची CBSE अभ्यासक्रम असलेली शाळा। नर्सरी ते 12वी पर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी आणि बौद्धिक विकासासाठी विविध प्रकारचे खेळ, खेळणी आणि शिक्षण पद्धती, सर्व धर्मियांचे सण साजरे करून मुलांचा त्यात सहभाग वाढवून त्यांना त्या सणांबद्दल माहिती देण्यात येते। बचपन अभ्यासक्रमाच्या अंतर्गत हसत खेळत अभ्यास आणि गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न। रिजनल डायरेक्टर डॉक्टर KB कुशल आणि प्राचार्या सौ भास्वती भट्टाचार्जी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची चढती कमान। खेळ, नाटक, गायन, नृत्य आणि परीक्षेतही 97% वर गुण मिळविणारे विद्यार्थी। सुसज्ज आणि अत्याधुनिक लँग्वेज, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि कम्प्युटर लॅब, सुसज्ज ग्रंथालय, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
विद्यार्थ्यांसाठी खास बसची सुविधा, सर्व सोयी सुविधांनी युक्त डीएव्ही पब्लिक स्कूल, विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भवितव्य घडविणारी शाळा. प्रवेशासाठी आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा. डीएव्ही पब्लिक स्कूल, प्लॉट नंबर 267-268, सेक्टर 10, नवीन पनवेल. फोन नंबर 022-2746-8211 आणि 2745-1793. टेलिफॅक्स 2748-2276. ईमेल ॲड्रेस davschoolnp@vsnl.net. वेबसाइट www.davpanvel.net. अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक. मुंबई शहरातून सुरुवात करणाऱ्या या बँकेने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक राज्यात आपला विस्तार केला आहे. अभ्युदय बँकेने 9,000 कोटींचा व्यवसायाचा टप्पा कधीच ओलांडला आहे. बँकेच्या 31 मार्च 2011 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवी झाल्या आहेत 5,261 कोटींच्या वर. तसंच 3,453 कोटींची कर्जे वितरित करण्यात आले आहेत. तर 78 कोटींचा निव्वळ नफा अभ्युदय बँकेने मिळविला आहे. मोबाईल बँकिंग, टेली बँकिंग, इंटरनेट बँकिंग सुविधा देणारी व अत्याधुनिक तंत्र सातत्याने आत्मसात करणारी अभ्युदय बँक अध्यक्ष आमदार सीताराम घनदाट व व्यवस्थापकीय संचालक विजय मौर्य यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या सहकार्याने व ग्राहकांच्या आशीर्वादाने प्रगती पथावर आहे. ग्राहकांच्या हिताचं रक्षण करणारी, त्यांच्या ठेवी सुरक्षित ठेवून त्यात वाढ करणारी, ग्राहकांच्या विश्वासाची एकमेव बँक अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँक. शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज व सोने तारण कर्ज तसेच विविध विमा योजनांचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या अभ्युदय बँकेशी आजच संपर्क साधा. चष्मा नकोय, कॉन्टॅक्ट लेन्सलाही कंटाळला आहात तर मग लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या चष्मा मुक्ती योजनेचा लाभ घ्या. दर शुक्रवारी मोफत नेत्र तपासणी. या मोफत नेत्र तपासणीसाठी आजच संपर्क साधा. जान्हवी 95 94 98 68 21, शुभदा कुडतलकर 95 94 98 68 36. लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट, उरण रोड, पनवेल. जनतेचा एकच निर्वाळा बँक असावी तर कर्नाळा. कर्नाळा नागरी सहकारी बँक. संपूर्ण कोकण विभागात सहकारी बँकेचा प्रथम क्रमांक मिळवून यशाच्या अत्युच्च शिखरावर आरूढ झालेली, ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेली रायगड जिल्ह्यातील एकमेव अग्रगण्य बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. केवळ 14 वर्षांच्या काळात यशाची गगनभरारी घेणाऱ्या बँकेच्या ठेवी 255 कोटींच्या वर. स्थापनेपासून रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार ग्रेड 1 आणि वैधानिक लेखा परीक्षणात अवर्ग दर्जा कायम राखलेली जनतेच्या विश्वासाची बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण 13.2%. बँकेचा निव्वळ नफा 3 कोटींच्या वर. एनपीएचे प्रमाण 6.19%. मुदत ठेवी अर्थात डिपॉझिट्सवर आकर्षक व्याज. दिनांक 1/8/2011 पासून मुदत ठेवीवरील आकर्षक व्याज दर 15 ते 45 दिवस 5.50%, 46 ते 90 दिवस 6.75%, 91 ते 180 दिवस 8%, 181 दिवस ते 1 वर्ष 8.75%, 1 वर्षाचे वर म्हणजेच 13 महिने ते 2 वर्ष 10.50%, 2 वर्षांचे वर म्हणजेच 25 महिने ते 3 वर्ष 10%, 3 वर्षांचे वर ते 5 वर्षे 9%. ज्येष्ठ नागरिकांसाठी 1% ज्यादा व्याज आणि आपल्या ठेवी 7.5 वर्षात दुप्पट. कर्जासाठी सुयोग्य मार्गदर्शन आणि बँक लॉकर्सची ही सेवा उपलब्ध. त्याचबरोबर वीज ग्राहकांची दगदग मिटविण्यासाठी आम्ही सुरू केले आहे वीज बिल भरणा काउंटर. बँकेने सुरू केली आहे सोने तारण कर्ज योजना. दर साल दर शेकडा 11% व्याजाने. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन मुंबईद्वारे बँकेला मिळाले आहे पहिले व दुसरे पारितोषिक. त्यामुळेच बँकेच्या प्रगतीत मानाचा तुरा खोवला गेला आहे. अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज अशा आमच्या शाखा खारघर, नवीन पनवेल, महाड आणि तक्कागाव बँकेच्या यशाचा आलेख सदैव चढता ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत. आमचे सर्व संचालक आणि आमचे मार्गदर्शक बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार विवेकानंद पाटील. माननीय आमदार विवेकानंद पाटील यांच्या उक्तीप्रमाणे
अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक या ध्येयाने आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सरव्यवस्थापक हेमंत सुताने आणि त्यांचा कर्मचारी वृंद। तेव्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि सौजन्यशील सेवेसाठी सोमवार ते शनिवार सकाळी 9:30 ते 1:30 आणि दुपारी 2:30 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधा। आमचा पत्ता कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड, रतन मार्केट, पहिला मजला, टपाल नाका, उरण रोड, पनवेल। आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 27459111, 27462700 आणि 32983363। जनतेचा एकच निर्वाळा, बँक असावी तर कर्नाळा। कर्नाळा नागरी सहकारी बँक। कर्नाळा अष्टक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। गणरायाच्या आगमनाने प्रत्येक घर आनंदानं भरून गेले आहे। त्यातच गौरींच्या आगमनाने हा आनंद द्विगुणित झाला होता। गणपती व गौरी हे देव असले तरी ते आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले असतात आणि त्यांच्या निर्धारित वेळेनंतर ते आपल्या घरी निघून जातात। 1.5 दिवसाचे गणपती गेल्यानंतर 5 दिवसाच्या गौरी गणपतींना तितक्याच आनंदाने व जल्लोषात गणेश भक्तांनी निरोप दिला। संपूर्ण देशात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, आनंदात व भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे। गणेशोत्सवाच्या धामधुमीत गणपती बाप्पासोबत 5 दिवस आनंदात कसे निघून गेले कळलेच नाही व सर्व भक्तांनी आपल्या लाडक्या 5 दिवसाच्या बाप्पाला मंगळवारी निरोप दिला। सर्वत्र गौरी गणपतीचे विसर्जन गुलालाची उधळण करीत ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत सायंकाळी करण्यात आले। पनवेल शहरातही मोठ्या संख्येने घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात आले। गणपती बरोबर गौराईचे विसर्जनही करण्यात आले। या प्रसंगी महिला गौरीला डोक्यावर घेऊन विसर्जन मिरवणुकीत सामील झाल्या होत्या। पनवेल येथील बल्लाळेश्वर तलाव, उरण नाक्यावरील गाडी नदी, नवीन पनवेल येथील सुकापूरची नदी इत्यादी विसर्जन स्थळावर गणपती विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। मंगलकारी जय बोलो गणपति बापा की। जैसे है ये ऐसा कहीं कोई नहीं है दूसरा। आओ जरा झूमो जरा, नाचो जरा, गाओ जरा। धाकटा गावात गणपती येत नाही, मात्र गौरी येतात। या गावात घरोघरी गौरी येतात। आपण गणपतीसाठी करतो तशी सजावट करून गौराईला सोन्याच्या आभूषणांनी सजवतात। मंगळवारी धाकटा खांदा गावातील गौराईचं विसर्जन वाजत गाजत मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले। हजारोच्या संख्येने भाविकांनी 5 दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला।
कर्नाळा अष्टक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हाला संपर्क साधा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा अष्टक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaastak@gmail.com. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. शेतकरी कामगार पक्ष लाल ब्रिगेड खांदा कॉलनी विभागाचे अध्यक्ष भीमराव पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. पूर्वसूचना न देता जमिनीचा सर्व्हे करण्यास आलेल्या MMRDAच्या अधिकाऱ्यांचे काम चिंचोली ग्रामस्थांनी केले बंद. विरोधी पक्षाच्या अपप्रचाराला बळी न पडता खातेदार, सभासद व ठेवीदारांचा कर्नाळा बँकेच्या सचोटीवर ठाम विश्वास. रस्ता दुरुस्ती न करताच पैसे घेणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेतील मनसेच्या नगरसेवकांवरच पोलीस कारवाई. आणि गौरी गणपतींना वाजत गाजत जल्लोषात गणेश भक्तांनी दिला निरोप. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 10:30 वाजता, सकाळी 8:30 वाजता व पुन्हा रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार.